सकाळचा चहा लागतो, मात्र चहाच्या टपरीवर पेपर कपमध्ये चहा पीत असाल तर आताच तुम्ही सावध व्हा, कारण कॅन्सर सारख्या आजारांना यामुळे निमंत्रण मिळू शकतं आणि त्यामुळे चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्यात आली आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट तसे आदेशच काढलेत। कागदी आणि प्लास्टिक कपमध्ये चहा प्यायल्यास 6 महिन्यात तुम्ही आजारी पडण्याची भीती आहे, कारण चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर होतो। जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून 3 वेळा चहा घेत असेल तर त्यातून प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण हे शरीरात शिरत असतात आणि त्यामुळे कॅन्सरला मोठ्या प्रमाणात निमंत्रण सुद्धा मिळत असतं। त्यामुळे हा दावा आता केला जातोय, कागदी आणि प्लास्टिक कपमधला चहा आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे, विष आहे असं सध्या तरी सांगितलं जातंय। त्यामुळे चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिकच्या कपांवरती बंदी काही ठिकाणी घालण्यात आली आहे, तर काही ठिकाणी घातली जाण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघतोय, चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। कागदी कपात हायड्रोफोबिक फिल्मचा थरही बसवला जातो। चहा कॉफी ओतल्यानंतर 15 मिनिटांमध्ये प्लास्टिक थर दिसतो। 3 वेळा चहा घेत असाल तर प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण हे तुमच्या शरीरात शिरतात आणि पेपर कपमुळे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण मिळतं असं थेट तज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्ही जर आताही प्लास्टिक किंवा कागदाच्या कपाचा वापर करत असाल तर सावध व्हा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश निर्गमित झाले। 1 महिन्यापूर्वी नुकतीच आझादहिंदच्या वतीने आम्ही ती मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली। असंख्य नागरिकांचे जीव धोक्यात असणाऱ्या कागदी कपामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांना कॅन्सर होत आहे। कागदी कप बनवताना त्यामध्ये प्लास्टिकची लेअर राहते, ती लेअर कागदासोबत बांधण्यासाठी BPA नामक केमिकल वापरलं जातं। त्यामुळे आतला प्लास्टिक कागद वितळून हजारो कीटाणू कॅन्सरचे आपल्या शरीरात जात आहेत।